नमस्कार. हे खपली गहू घेतले आहेत. हे 200 ग्राम खपली गहू घेतलेत. खपली गहू कुठेही मिळतात, डीमार्ट वगैरेमध्ये. तर आता हे खपली गहू मी धुवून स्वच्छ एक रात्र भिजत घातले होते. आता भिजत घालून हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. मिक्सरला आता हे चांगले भिजलेत, मग त्याचा चांगला चीक निघतो. तर चीक आपल्याला पूर्ण असा घट्टसर नाही काढायचा आहे, पाणी टाकूनच काढून घ्यायचं आहे. तर पाणी टाकून काढून हे बघा चीक बाजूला केला आहे. आता ते बाजूला करून जे पाणी आहे ते आपण टोपामध्ये टाकून घ्यायचं. गॅस चालू करायचा. तर हे मोजून वगैरे घ्यायची काही गरज नाही. जेवढं हे बघा अर्धा टोप झाला आहे पाणी, म्हणजे 2 वाट्या पाणी झालं आहे हे गव्हाच्या चिकाचं. तर त्याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ टाकून घ्यायचा. बघा 1 वाटी गूळ टाकून घेतला आहे. आता हे चांगलं हलवत गेलं, हे बघा लगेच घट्ट होऊन जातं हे मिश्रण. म्हणजे 15-20 मिनटं लागतात ह्या रेसिपीला. आता नंतर मग ह्याच्यामध्ये मी लगेच हे मिश्रण घट्ट होऊन जातं. हे बघा आता त्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकले. तूप टाकून झालं की इलायची पावडर टाकली आहे. आणि नंतर वॉटरमेलन सीड आहेत आपल्या, ते टाकून घ्यायचे आहेत. 1 चमचा टाकायचे आहेत. हे बघा मस्त त्या अशा सफेद मस्त दिसतात. आणि नंतर मी वरती लावण्यासाठी मी पंपकिन सीड्स लावले आहेत त्याला. तर हे बघा हे असा चीक आपला झाला आहे. आता हे असं फिरवत घ्यायचं, हलवत राहायचं सारखं. चांगलं पूर्ण हे 20 मिनटं आळायला टाईम लागतो ह्याला, पण मस्त चवदार ही वडी बनते. आता हे ताटाला तूप लावून घेतलं आहे. आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं. आणि काढून घेतलं की लगेच एकसारखं सगळं करून घ्यायचं. तर एकसारखं करून झालं की नंतर मग ह्याला असे कट करून घ्यायचं, जसं तुम्हाला आकार पाहिजे तसं. आता हे असे डायमंड शेपमध्ये घेतले आहेत, काजू कतलीच्या आकाराचे. आणि वरती पंपकिन सीड लावले आहेत. तुम्हाला लावायचे असेल तर लावायचे, नाही तर हे फक्त डेकोरेशनसाठी लावले होते, सजावटीसाठी. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. हे बघा मस्त असे मऊ लुसलुशीत गव्हाच्या चिकाच्या वड्या आपण ह्या यूट्यूबवरती पहिली टाईम बघत आहोत, बनवल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मस्त खाण्याला एकदम लुसलुशीत आहे बघा, मऊ लुसलुशीत. माझ्या मुलीला तर खूप आवडलं हे. धन्यवाद.